मनोज जरांगे पाटील मालवणच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मनोज जरांगेंचा आज मालवणमध्ये मुक्काम असणार आहे आणि उद्या ते राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत आणि त्या ठिकाणी पुतळा दुर्घटना परिसराची पाहणी त्यांच्याकडून केली जाणार आहे आणि आज ते मालवणमध्ये मुक्कामी असतील। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, मालवणची घटना आहे, शिवरायांचा पुतळा पडला होता, त्याच्यावर मोठं राजकारण झालं। आज तुम्ही त्या ठिकाणी भेट द्यायला जातात। सकाळी भेट देणार, आम्ही तिथं दर्शन घेणार। माफी मागितली कोणी नाही मागितली, मी पहिल्या दिवशी राजकारण केलं नाही आणि मला छत्रपती शिवराय किंवा कुठल्याही महापुरुषाचं त्यात राजकारण नाही करायचं आणि त्यांनी कुणी करू नये। जे अपेक्षित आहे ते होणं गरजेचं आहे। ज्याची चूक आहे तो त्याच दिवशी मध्ये पाहिजे होता। तुम्ही त्याच्याशी राजकीय हितसंबंध नाही जोपासू शकत। तो कोणी असेल त्याला तुम्ही त्याच दिवशी मध्ये टाकणं आवश्यक होतं आणि एक कायदाच होणं गरजेचं आहे, सुधारित कायदाच होणं गरजेचं आहे। इथून पुढे महापुरुषांची कोणत्याही जर असे प्रकार झाला आणि ते दोषी असणार त्याला जामीनच नाही मिळाला पाहिजे, तो कायमचा मध्ये साडला पाहिजे। हे करणं आवश्यक आहे। 4 दिवस मध्ये टाकला की 5व्या दिवशी बाहेर आला, ह्या गोष्टी इथून पुढे नाही सहन केल्या जाणार। नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि आज ते मालवणला निघाले आहेत। मालवणला मुक्काम करतील आणि सकाळी राजकोट किल्ल्यावर जाऊन ज्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा पडला त्या ठिकाणी भेट देणार आहेत। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, आंतरवली, जालना।